कुसुमचे पाठभर असलेले केस कापून आणले. त्या दिवशी सुभेदारच खिन्न झाले. आपण काहीतरी अशुभ केलंय असं त्यांना वाटलं. पण परिस्थितीच अशी होती की तो निर्णय घेणं भाग होतं. ऑफिसच्या अगोदर दोन्ही मुलांना त्यांना आंघोळ घालावी लागत असे. अहिल्याच्या तब्येतीनुसार तिला नुसतं आंघोळीचं पाणी काढून द्यावं लागायचं, नाहीतर तिचे कपडेही त्यांना न्हाणीघरात नेऊन ठेवावे लागत. शेजारी जोशी काकू होत्या. त्या दिवसातून चक्कर टाकत, अहिल्याशी बोलत बसत, काही गोडधोड कुसुमसाठी वाटीतून आणून देत आणि अहिल्याचा डोळा लागलेला बघून म्हणत, सुभेदार, हिला जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जा. इथं वैद्याकडून तिच्या अंगात मुरलेल्या तापावर रामबाण औषध असणं मला पटत नाहीये. होईल खर्च, पण संसार नीट होईल, घराची कीड जाईल, पोरांना आई हसती खेळती मिळेल. मला माहीत आहे ती मुलांना करून ठेवते ते. आताच सोडा. यावर काही बोलायच्या ऐवजी सुभेदार खाली नजर घालून गप्प बसत. सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग ते माणसाला करता येत नाही. ते माणसानं करू पण नाही, नाहीतर सर्वच अंगलट येतं, हा त्यांचाही अनुभव होताच. समजा अहिल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्याचं ठरलं, दाखवण्याचं ठरलं, तर इतका पैसा कुठून आणायचा, हा पहिला प्रश्न. आणि मुलांना कुठे ठेवायचं? अहिल्या आजारी असल्यापासूनच कुसुम आणि प्रसाद दोघांना त्यांनाच ऑफिसमधनं घरी आल्यापासून सांभाळावं लागत होतं. त्यांना झोपवणं, त्यांना खायला घालणं, त्यांच्याशी खेळणं, बोलत बसणं, त्यांच्या आवडीचं खायला करणं त्यांनाच करावं लागे. त्यातूनच मधूनच अहिल्याचं कण्ण कानावर पडायचं. त्यांचं मन विचलित होईल, झुरायलाही लागे. हे सर्व आपल्याच का नशिबी, असा सवाल ते स्वतःलाच विचारत. पण अशा काची उत्तरं दैवानं आजवर कुणालाच दिलेली नाही. अखेर ज्याचा त्याचा भोग ज्याला त्याला भोगावा लागतो, हेच खरं. माफक पगाराच्या संसारात आजाराचे लाड करता येत नाही, या निर्णयाला ते येऊन ठेपले होते. त्यांना जमेल तेवढं ते करीत होते. इथल्या डॉक्टरांनाही दाखवत होते. त्यांनी सांगितलं, त्यांच्या शरीरात रक्त कमी आहे, शहरात न्या, त्यांच्या रोगाचं नीटपणे निदान होईल आणि रक्तही दिलं जाईल. सुभेदारांनी ते सर्व ऐकून न ऐकल्यासारखं केलं. दिवसेंदिवस प्रकृती सुधारली